जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत F46 गटातील भालाफेकीत आवश्यक असलेली शारीरिक पात्रता नसल्याने श्रीलंकेच्या रौप्य पदक विजेत्या खेळाडूला अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर भारतीय खेळाडूंना रौप्य व ब्रॉन्झ पदक बहाल करण्यात आले. रौप्य पदक जिंकणाऱ्या दिनेश हेरातच्या शारीरिक क्षमतेबाबत भारतीय संघ व्यवस्थापनाने आक्षेप घेतला होता. मात्र हा आक्षेप मान्य करण्यात आल्यानंतर सुधारित निकाल जाहीर करण्यात आला आणि पुरुषांच्या F46 गटातील भालाफेकीत भारताच्या रिंकू हुडा आणि अजित सिंग यांनी अनुक्रमे 3रे व 4थे स्थान मिळवले. T20 वर्ल्ड कप 2024 सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत, ज्यासाठी सर्व संघ आपली तयारी मजबूत करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 4 T20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना काल एजबेस्टन बर्मिंगहम येथे खेळला गेला आणि या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरन झंझावती अर्धशतक ठोकले आणि त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील अंतिम सामना आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नईतील M.A. चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाणार आहे. IPL 2024 मध्ये 73 सामन्यानंतर कोलकाता आणि हैदराबाद हे दोन संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत. या दोन्ही संघांपैकी विजेतेपदाची ट्रॉफी कोण उंचावणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये 1 ते 29 जून दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी काही संघ आधीच अमेरिका आणि वेस्ट इंडिजला पोहोचले आहेत, तर काही संघांची तिथे जाण्याची तयारी सुरू आहे. मात्र भारतीय संघही वर्ल्ड कप साठी काल न्यूयॉर्कला रवाना झाला आहे. भारताचा या T20 वर्ल्ड कप मधील पहिला सामना 5 जून रोजी होणार आहे, पण त्याआधी 1 जून रोजी भारतचा बांगलादेश विरुद्ध सराव सामना होणार आहे. 2 वेळा ऑलिम्पिक पदक पटकावणाऱ्या PV सिंधूने दमदार कामगिरी करत मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदाच्या दिशेने झेप घेतली आहे. तिने थायलंडच्या बुसानन ओंगबाम-रुंगफान हिचा पराभव करत मलेशिया मास्टर्स स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. आता आज रंगणाऱ्या जेतेपदाच्या लढतीत तिची गाठ दुसऱ्या मानांकित चीनच्या वँग झी हिच्याशी होणार आहे. बाबर ओझमने रोहित शर्माला मागे टाकून T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. एजबेस्टन येथे इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानच्या दुसऱ्या T20 सामन्यादरम्यान बाबरने ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने 26 चेंडूत 123.08 च्या स्ट्राईक रेटने 32 धावा केल्या आणि रेकॉर्ड बुक मध्ये आपले नाव कोरले. T20I मध्ये रोहितने 143 डाव खेळले, ज्यात त्याने 139.97 च्या स्ट्राईक रेटने 3974 धावा केल्या आणि बाबरने 111 डावांमध्ये भाग घेतल्यानंतर 129.91 च्या स्ट्राईक रेटने 3987 धावा केल्या. ज्योती सुरेखा, परनीत कौर आणि आदिती स्वामी या महिलांनी तिरंदाजी विश्वकरंडक स्पर्धेत सलग 3रे सुवर्ण पदक जिंकले, तर मिश्र दुहेरीत रौप्य पदक मिळाले. महिला कंपाऊंड प्रकारात जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या ज्योती, परनीत, आदिती यांनी अंतिम सामन्यात तुर्कस्तानच्या हझल बुरून, आयसे बेरा सुजर आणि बेगम युवा यांचा एकही सेट न गमावता 232-226 असा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला गेला 3 सामन्यांचा रोमांचक T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव केला. या विजयासह वेस्ट इंडिजने 3 सामन्यांचा T20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिकेवर कब्जा केला. दुसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमवून 207 धावा केल्या, तर 208 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 7 गडी गमवून 191 धावाच करू शकला आणि वेस्ट इंडिज संघाने हा सामना जिंकला.